पाटलांचं भव्य असं आंदोलन सुरू आहे, मोर्चा सुरू आहे. मोठ्या संख्येमध्ये बांधवांनी मुंबई जाम केलेली आहे. काय मुंबई जाम केली नाही, मुंबई जाम झाली असेल, परंतु हे आंदोलन 4 महिन्यापूर्वी ठरलेलं आहे. मराठा बांधवांची शक्ती काय, ताकद आहे ही सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आपसुकच मुंबईमध्ये वेगवेगळ्या व्यवस्थेवर ताण पडलेला असू शकतो, परंतु याची खबरदारी आधीच सरकार किंवा जे कोणी संबंधित मंडळी त्यांनी घेण्याची आवश्यकता होती. परंतु भाजपच्या बऱ्याचशा नेत्यांनी असाही आरोप केलेला आहे, विरोधी पक्षांनी म्हणा किंवा विरोधातील तुमच्या युतीतील काही नेत्यांनी हे आंदोलन करायला लावलं होतं, त्याचा परिणाम राज्याला भोगावा लागतो आणि राजकीय दुश्मनी काढण्याचं एक साधन आहे. असं कोण म्हटलं भाजपचं? असे भाजपचे बरेचसे नेते बोलत आहेत. इव्हन एवढंच काय तर भाजपचे आमदार संजय केनेकर हे म्हटले की शरद पवारांचा हा सुसाईड बॉम्बर आहे म्हणतो. संजय केनेकरचा जीव कुठं, शरद पवार कुठे, त्याचं कोणावर रिॲक्शन द्यायची हे पण पाहावं लागेल. दुसरीकडे सुप्रिया सुळे तिथे भेटायला गेला त्यावेळेस त्यांच्यावर आंदोलन चालून गेले आणि त्यानंतर बॉटल देखील फेकण्यासाठी फेकली असेल. त्यांनी आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत एवढं नक्की आहे, परंतु त्याच्यातून फार सुप्रिया सुळेंना विरोध झाला अशातला म्हणजे सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आंदोलन पाठिंबा द्यायला आले. मला असं वाटतं जे पाठिंबा द्यायला येतं त्याच्याशी आपण सगळ्यांनीच सामंजस्याने आणि व्यवस्थित वागलं पाहिजे असं माझं तरी मत आहे. भाजप केंद्रामध्ये भाजप आणि राज्यामध्ये देखील भाजप असताना आरक्षणाचा मुद्दा निघाला त्यावेळेस भाजपचे लोक म्हणतात की शरद पवारांची भूमिका काय हे सांगितलं पाहिजे. तर त्यावर सुप्रिया सुळे म्हणतात की 250 आमदार असून तुम्ही शरद पवार केंद्रबिंदू आहे असं म्हणतात. बरोबर आहे ना, तुमची मेजॉरिटी राज्यात आहे, तुमचे तब्बल 230 का 35 आमदार आहेत. देशात तुमचे 300च्या 350 तुमच्या आघाडीला मतं पडतात. आता तुम्ही शरद पवार काय म्हणतात? शरद पवारजींनी 4 खासदार आणि 5-6 खासदार आणि 10 आमदार, याचं मत काय घ्यायची आवश्यकता? पण तुमचं बहुमत आहे त्याच्या बळावर ह्या मराठा बांधवांच्या भूमिका तुम्ही मान्य केल्या पाहिजे. दादा, शहर बारामध्ये मुंबईमध्ये किंवा राज्यातील विविध ठिकाणी बॅनर लागले, शिव्या देणाऱ्यांना लोक 8 मिनिट ठेवत नाही तर कर्तृत्व करणाऱ्यांना लोक 8 मिनिट ठेवतात असं आहे. हे फडणवीसांचे बॅनर आहेत, शिवभक्त नावाने ते बॅनर लावले. मला असं वाटतं एवढं जर केलं तर जरा एखाद्या शिवभक्ताने आपलं नाव लावायला पाहिजे होतं की मी हे लिहिलेलं आहे. का तुम्ही वेगवेगळ्या अननोन नावाने का लावता? अनामिक अनामिक म्हणून का लावता? नाव लावा ना, मग कोणी काय केलं त्याला उत्तर मिळेल ना. म्हणून या सगळ्या गोष्टी चोरून लपून, हे भाजपचं असंच आहे, चोरून लपून जे काही तोंडावर बोलायचं नाही. आता तुम्ही बॅनर लावले ना, आता लावता का तुम्ही? हे तुम्ही मराठा समाजाला कन्व्हिन्स करायला पाहिजे होतं. आणि ह्या सगळ्या झूट गोष्टी आहेत. बॅनरबाजीने काही प्रश्न सुटत नाही. बॅनरबाजीने तुम्ही मराठा बांधवांसाठी काही केलं हे स्पष्ट होत नाही. तुम्ही या महाराष्ट्रामध्ये विद्वेष निर्माण करताय, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही या प्रकारे अशांतता निर्माण करताय आणि मराठा बांधवावर तुम्ही अन्याय करताय. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या आंदोलनाला कुठंतरी वेगळं करण्यासाठी म्हणा किंवा त्या आंदोलनाच्या विरोधामध्ये बैठक असणार आहे. मला असं वाटतं ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं. मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव न्याय मिळवण्यासाठी आझाद. बाकी आता मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर बाकी लोक जागे होत असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही, तोपर्यंत झोपलेलेच असतात. पण मनोज जरांगे पाटलाचं काही सुरू झालं का मग हे आपले जे घंटे वाजवायला सुरू होतात. जरांगेंच्या आंदोलनावरून राज ठाकरे म्हणाले की याबाबतीत शिंदेंनाच विचारा, तर त्यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले शिंदे साहेबांनी करून दाखवले, त्यांना विचारण्याची गरज नाही. राजसाहेबांची भूमिका योग्य आहे, कारण या शिंदेंनी वाशीला येऊन अध्यादेश दिला होता, त्याचं काय झालं याचं उत्तर शिंदेंनी आज देण्याची आवश्यकता आहे. या शिंदेंनी आझाद मैदानावर छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती, त्याचं काय झालं याचं उत्तर देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून राजसाहेब बोलले शिंदेंना विचारा. खरोखर शिंदेंना विचारलं पाहिजे की तुमच्या अध्यादेशाचं काय झालं, तुमच्या शपथेचं काय झालं. पण त्यांच्याच पक्षातले उदय सामंत म्हणतात की शिंदे साहेबांनी करून दाखवलं, त्यांना विचारण्याची आता गरज नाही. मग हे आंदोलन कशासाठी सांगा म्हणा तुम्ही? आंदोलक वेळ आहेत का? अरे तुम्ही दिलेल्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही ना, हाच मुद्दा आहे ना. काय करून दाखवलं तुम्ही? कागद आणून दिला, गुलाल घेतला आणि गेला, आता काय?
त्यामुळं तुम्ही दिलेला कागद अध्यादेश हा अंमलबजावणी करा, विषय संपून जाईल. दादा, सरकारची भूमिका जी आहे ती आरक्षण देण्यासंदर्भात जर पाहिलं तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण आम्ही समाजाचा विचार नक्की करू असं बोललं जाते. ओबीसी आरक्षणातून कुठल्याही प्रकारे हालचाल दिसत नाहीये आणि ही मागणी कायम आहे, त्यामुळे हा तिढा सुटू शकतो का, तुम्हाला काय वाटतं? 100% सुटू शकतो. आतापर्यंत ज्या नोंदी झाल्या त्यांना कुणबीचं दिलंय, कशातून दिलं? तसं त्या म्हणतात ना, ऑलरेडी मराठा समाज विदर्भामध्ये कुणबी आहेच, उत्तर महाराष्ट्रात कुणबी आहेच, मग तोच मराठवाड्यात व्हावा, तोच सातारा संस्थांच्या अंतर्गतचे जे सगळे भाग आहेत त्याच्यात व्हावा, अशा प्रकारची मागणी. भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणतात की मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आलेल्या आंदोलकांनी सामान्य मुंबईकरांना ब्रिटिश धरणं चुकीचं आहे. का मुंबई काय या मराठ्यांची नाहीये का? फक्त मुंबईत राहणाऱ्यांच्या लोकांची का? मुंबई जी होती तिकडं मोरारजी देसाईच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या आता ती मराठी बांधवांनीच महाराष्ट्रात आणली ना, त्यामुळे या मुंबईवर काय मराठी बांधवांचा महाराष्ट्रातल्या जनतेचा अधिकार नाही का? मुंबईच्या जनतेचा काय? मुंबईच्या जनतेने मला असं वाटतं मुंबईच्या जनतेनं मग सरकारवर प्रेशर आणावं की या आंदोलकांना घरी पाठवा, यांच्या मागण्या मान्य करा. काही लोक राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या आडून करतायत, त्यामुळे पोळ्या भाजताना त्यांच्या तोंडही भाजेल असं अप्रत्यक्षपणे फडणवीस म्हणतात. फडणवीस हे फडणवीसांच्याच पद्धतीनं बोलतात, स्पष्टपणे काहीच बोलत नाही. कोणाची राजकीय पोळी भाजती, कोणाचं तोंड भाजणार आहे? तोंड तर तुमचं सगळं भाजत आलंय, कारण तुम्ही ज्याचं राजकारण करताय ना, तुम्ही ज्याचं राजकारण करताय, तुम्ही याची उत्तरं दिली पाहिजे. महापालिकेकडून अजून मैदानाचं मंडप उभारण्यात येत आहे. 3 दिवसानंतर शांत सुट्याचं चर्चा सुरू आहे. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात मराठा बांधव आझाद मैदानावर एकत्र येत असतील तर त्याला गैर काही नाही, मात्र इतर ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन डिस्क्राईब करणार असाल तर समाजाची बदनामी होते, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. विखे पाटलांना म्हणा त्या ठिकाणी फक्त 5,000 लोकांना परमिशन आहे, ती 5,000ची परमिशन रद्द करा, त्याची मर्यादा काढा, सगळे लोक आझाद मैदानात बसतील. CSMT परिसरामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम दाखल झालेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी दोऱ्या लावणं अशा पद्धतीने काही कार्य सुरू आहे. 2-3 भागामध्ये संचारबंदी लागलेली आहे, मंत्रालय वगैरे भागामध्ये, त्यामुळे हे नवीन नाही. मला वाटतं मराठा बांधव आता मोठ्या प्रमाणात, कारण आता 4था दिवस आहे, मनोज जरांगे पाटील आता पाणी पिण्यास सोडताय आणि म्हणून या आंदोलनाची धग वाढणार. नाकाबंदी देखील त्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. मानपूर त्या ठिकाणी तुम्ही नाकाबंदी केली, प्रत्येक वाहनाची चौकशी करूनच प्रशासन त्याला काही प्रॉब्लेम नाही, चौकशी करून पाठवायला काही अडचण मला असं वाटतं. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यामुळे वेळ लागते असं विखे पाटील म्हणते. आरक्षण शिवसेनेचे 40-50 आमदार फोडले, अजून कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे, बरोबर आहे ना? तुमचं सरकार त्या फोडलेल्या आमदाराच्या बळावर त्यावेळेस चाललं, त्यावेळेस तुम्ही न्यायालयाची वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या. तुमच्या विधानसभा अध्यक्षांनी सगळे न्यायालयाचे निर्णय धाब्यावर बसवले. तुम्ही असं काहीतरी करा. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील म्हणतात की जे मान्य होणार नाही त्यासाठी हट्ट कशाला, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर चंद्रकांत पाटील स्पष्ट मला वाटतं मनोज जरांगे पाटील मान्य करून दाखवतील. जे मान्य होणार असं तर यासाठी आंदोलन करायची गरजच पडली नसते. जे मान्य व्हायला ताकद लावावं लागते, संघर्ष करावा लागतो, त्याच्यासाठी ते आंदोलन. त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणतात जरांगेंची धडपड ही राजकीय आरक्षणासाठी. असं काही नाही. गोरगरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, त्यांना नोकऱ्या मिळाव्या, ही सगळ्यात महत्वाची मुद्दे याच्यामधले आहे. आरक्षण बाकी काय, आरक्षण राजकीय मिळालं काय नाही मिळालं काय सगळ्या गोष्टी होतात. आंदोलनाचा आजचा 4था दिवस, सरकार या आंदोलनाच्या बाबतीत गंभीर आहे खरंच असं वाटतं का तुम्हाला? बिलकुल गंभीर. सरकार त्या आंदोलकांना घेरी सांगण्याचं काम करतात. देवीच नाही आणू शकत. मराठा बांधव एवढे दररोज एक जिल्ह्याचे येऊन बसले तरी मुंबईला जागा उरणार नाही एवढं होऊ शकतं, आणि तेवढा दर मराठ्यामध्ये आहे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.